Today's topic of our discussion is application of logic gate to the switching circuit. आपण लॉजिकल स्टेटमेंटमध्ये कुठली पण गोष्टी आपल्याकडे दोन व्हॅल्यूज असतात, एक तर ट्रू किंवा फॉल्स. तसेच सर्किटमध्ये पण आहे. जर आपण बॅटरी आणि लॅम्प जर कनेक्ट केलं तर या लॅम्पचे दोनच कंडिशन असणार आहेत, एक तर ऑन किंवा ऑफ. मग स्विच जर ओपन असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे, आपलं इनपुट आउटपुट टेबल 1 आणि व्हेन स्विच इज क्लोज देन इट इज रिप्रेझेंटेड ॲज 0. आता इथं बॅटरी कनेक्ट केली, इथं लॅम्प कनेक्ट केलं. आता हे स्विच आपण जर कशाने रिप्रेझेंट करणार आहे, इफ सपोज P स्टेटमेंट P इज कनेक्टेड टू स्विच S आणि तेच निगेशन ऑफ P कशाने डिनोट करणार आपण, निगेशन ऑफ P इज स्विच, त्याला आपण S डॅश रिप्रेझेंट करतो. म्हणजे S आणि S डॅश हे काय आहेत, दोघांचे कॉम्प्लिमेंट आहेत. जर आता सपोज दोन आहेत, आता दोन स्विच आहेत, इथे एक बॅटरी आहे आणि इथे लॅम्प आहे. हे आहे S1, हे आहे S2. करंट फ्लो होतो आहे, लॅम्प ऑन आहे. आता हे दोन्ही जर आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण कसं रिप्रेझेंट करणार, लेट P इज इक्वल टू स्विच S1 अँड Q इज रिप्रेझेंटेड ॲज स्विच S2. आता लॉजिकल सर्किटमध्ये आपण काय म्हणत होतो, P, Q आणि P आणि ह्याला ट्रूथ टेबल म्हणत होतो. तसंच इथं लॉजिकल सर्किटमध्ये आपण काय म्हणणार आहे, इनपुट आउटपुट टेबल. आणि तिथं आपण ट्रू किंवा फॉल्सनी रिप्रेझेंट करत होतो, इथं 1 किंवा 0नी रिप्रेझेंट करायचं आहे. जेव्हा स्विच ओपन असणार आहे तेव्हा आपण त्याला 1 म्हणणार आहे आणि जेव्हा ते क्लोज असणार आहे तेव्हा त्याला आपण 0 म्हणणार. आता नेक्स्ट आपल्याला प्रत्येक ह्याचं इनपुट आउटपुट टेबल बघायचं आहे. आता वेन स्विचेस आर इन सिरीज म्हणजे एका मागं एक. आता सपोज दोन स्विचेस आहेत, S1 S2. आत्ताच आपण बघितल्याप्रमाणे ही आहे बॅटरी, हे आहे लॅम्प. ही लॅम्प S1 S2. आता दोन सिरीजमध्ये आहेत म्हणजे सेम करंट ह्याच्यामधून फ्लो होणार आहे. तर ह्याला सिरीजमध्ये जेव्हा असतं तेव्हा आपण आता सपोज P इज इक्वल टू स्विच S1 अँड Q इज इक्वल टू स्विच S2. आता आणि L इज नथिंग बट लॅम्प. आता इनपुट आउटपुट टेबल कसं लिहिणार आपण, P Q सिरीजमध्ये असतं तेव्हा P अँड Q. आता ट्रूच्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे, 1 1 0 0 1 0 1 0. आता अँडिंगचं ट्रूथ टेबल कधी आपण ट्रूथ असती व्हॅल्यू जेव्हा दोन्ही व्हॅल्यूज ट्रू असतील तेव्हा. म्हणजे इथं पण सेम दोन्ही व्हॅल्यू जेव्हा 1 1 असतील तेव्हाच फक्त P अँड Q 1 असणार आहे आणि अदर सगळ्या कंडिशनमध्ये हे काय असणार आहे, 0 असणार आहे. हे झालं इनपुट आउटपुट टेबल वेन स्विचेस आर कनेक्टेड इन सिरीज. आता तेच जर स्विचेस जर आपण पॅरललमध्ये कनेक्ट केलं तर काय येणार आहे, दोन स्विचेस आहेत ते आपण पॅरललमध्ये कनेक्ट करतो. ओके, आणि हे लॅम्प आहे, हे बॅटरी आहे, हे आहे S1, हे आहे S2. सेम P ॲज स्विच S1, Q ॲज स्विच S2 आणि L हे लॅम्प आहे. आता P Q आणि जेव्हा हे दोघं पॅरललमध्ये असतात तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे, P ऑर Q. मग जर 1 1 0 0 1 0 1 0 ऑरिंग कधी ट्रू असतं, जर दोन्हीपैकी एक व्हॅल्यू ट्रू असेल तर. म्हणजे ह्याची व्हॅल्यू 1, ह्याची 1, ह्याची 1 आणि 0 0 असेल तेव्हा 0. म्हणजे फॉल्स कधी असती, फक्त दोन्ही पण फॉल्स असतील तेव्हा. हे झालं ह्याचं इनपुट आउटपुट टेबल वेन स्विचेस आर कनेक्टेड इन पॅरलल. हे दोनच आपल्याला लक्षात ठेवायचं. ह्याच्यावरून आपल्याला काय आहे, एक्झाम्पल्स आहेत. काय आहे बघा, सॉल्ड एक्झाम्पल. आपल्याला एक सर्किट दिलेलं आहे. काय सांगितलं आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट इन सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक अँड राईट द इनपुट आउटपुट टेबल. आता सर्किट काय दिलं आहे बघा, एक स्विच आहे, 3 स्विचेस दिलेले आहेत आपल्याला. हे सगळे एक्झाम्पल मी तुम्हाला नोट्समध्ये दिलेले आहेत. सॉल्व एक्झाम्पल केअरफुली चेक करायचं आहे. मी एक इथं तुम्हाला सॉल्व करून दाखवते आहे. S1 हे आहे S2,
हे आहे S1 कॉम्प्लिमेंट, हे आहे S2 कॉम्प्लिमेंट, इथं बॅटरी आहे आणि हे लॅम्प आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा तर सगळ्या फर्स्ट स्टेप असे एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला काय करायचं आहे, सगळ्या स्विचेसला आपल्याला स्टेटमेंट्स असाइन करायचे आहेत. लेट आता काय असणार आहे, P इज इक्वल टू 2 स्विचेस आहेत आपल्याकडे S1 आणि S2, म्हणजे 2 स्टेटमेंट्स असणार आहेत. लेट P इज इक्वल टू स्विच S1, Q इज इक्वल टू स्विच S2. आता हे S1 डॅश S2 डॅश काय आहे, निगेशन ऑफ P इज नथिंग बट स्विच S1 डॅश अँड Q निगेशन ऑफ Q इज नथिंग बट स्विच. हे निगेशनवाले लिहायलाच पाहिजे असं नाही. P आणि Q जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला निगेशन त्याचं कळतंच, पण ॲज इट इज फर्स्ट एक्झाम्पल मी तुम्हाला लिहून दाखवते. मग आता ह्याचं स्टेटमेंट काय येणार आहे, हे दोघं काय आहेत, तिघं पण एकमेकांच्या ऑरिंगमध्ये आहेत, म्हणजे तिघांच्यामध्ये पण आपल्याला ऑरिंगचं सिम्बॉल असणार आहे. पण हे दोघं काय आहेत, S1 आणि S2 सिरीजमध्ये आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये एंडिंग असणार आहे. हे पहिला लिहून घेऊ आपण. निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q. हे ऑरिंग कशाचं आहे, S1 P और Q. येतं लक्षात, म्हणजे P और Q और निगेशन ऑफ P आणि ह्या दोघांमधलं अँड निगेशन ऑफ Q. हे झालं आपलं फर्स्ट स्टेप. एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट इन सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिलं आपण. आता काय करायचं आपल्याला, त्याचं इनपुट आउटपुट टेबल काय करायचं आपल्याला, P Q पहिला सांगितलं तुम्हाला, राईट हँड कधी पण स्टार्ट करताना लेफ्ट हँडपासून जायचं ब्रॅकेट सॉल्व करत. P येणार, Q येणार, हे पहिला लिहून घ्यायचे, निगेशन ऑफ P निगेशन ऑफ Q, त्यानंतर P और Q हा ब्रॅकेट, त्यानंतर निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q आणि त्यानंतर ह्या दोघांचं ऑरिंग. आता हे काय येणार, 1 1 0 0 1 0 1 0. निगेशन ऑफ P म्हणजे काय येणार, ह्याच्या उलटं पूर्ण 0 0 1 1. निगेशन ऑफ Q काय येणार आहे, 0 1 0 1. आता काय आहे, P और Q म्हणजे फक्त हे दोघांमध्ये कॉन्सन्ट्रेशन करा. जिथं जिथं आपल्याला दोघीपैकी एकाची व्हॅल्यू 1 आहे त्याचं आउटपुट इनपुट आउटपुट टेबल काय येणार आहे, 1 ऑरिंग आहे, राईट. आता निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q ह्याच्यामधलं एंडिंग, जिथं फक्त 1 1 आहे तिथंच 1 येणार आहे, बाकीच्या सगळ्या केसमध्ये ह्याची व्हॅल्यू 0 येणार आहे. आणि आता या 2 ब्रॅकेटमधलं ऑरिंग घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्यामध्ये दोन्हीपैकी एक व्हॅल्यू 1 असणार आहे, असं हे सगळे स्टेट आहेत, म्हणजे ह्याचं प्रत्येक ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे आपली 1 1 1 1. समजलं बहुत. आता अजून एक एक्झाम्पल आपण बघूया एक्सप्रेस करायचं. आता इथं काय दिलेलं आहे, S1 S2 आता ह्याच्यामध्ये 3 दिसतात आपल्याला, S1 S2 S3, म्हणजे आपल्याला 3 स्टेटमेंट्स लागणार आहेत. P कशाला कनेक्ट करणार आपण, S1, Q S2 आणि सपोज R एक घेऊया आपण S3. आता ह्याचं जर पहिला बघितलं आपण, पहिल्यांदा आपल्याला हे सर्किट बघावं लागेल, त्याच्या एंडिंगमध्ये S3 आहे, म्हणजे ह्याचं पहिला काय येणार आहे, S1 म्हणजे P अँड Q और निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q आणि हे सगळं अँडमध्ये R असणार आहे. येतं लक्षात कसं रिप्रेझेंट केलं आपण, पहिल्यांदा हे घेतलं S1 S2, त्याच्या ऑरिंगमध्ये S1 आणि S2चे एंडिंग आणि ह्या पूर्ण सर्किटला S3 काय आहे सिरीजमध्ये, म्हणजे त्याचं अँड R येणार आहे. आता ह्याच्यावरून इनपुट आउटपुट टेबल तर तुम्ही लिहू शकतास. काय येणार आहे, P येणार आहे, Q येणार आहे, निगेशन ऑफ P निगेशन ऑफ Q, त्यानंतर हे पहिल्यांदा ब्रॅकेट लिहायचं आपल्याला, त्यानंतर हे ब्रॅकेट घ्यायचं आहे, निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q, त्यानंतर हे पूर्ण ब्रॅकेट घ्यायचं आहे आणि त्याला एंडिंग R घ्यायचं आहे लास्टला. येतं लक्षात. इथं P Q पहिला इथं Rची व्हॅल्यू येणार आहे, म्हणजे आता 3 स्टेटमेंट असताना कसं येणार आहे, 1 1 1 1 0 0 0 0 1 1 0 0 1 1 0 0 1 0 1 0 1 0 1 0. ह्या 3चे व्हॅल्यू आहेत P Q R. मग देन निगेशन ऑफ P निगेशन ऑफ Q, P अँड Q आणि
सो ऑन. हे तुम्हाला सॉल्ड एक्झाम्पलच्या नोट्समध्ये लक्षात येईलच. आता नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे, उलटं सांगितलं आहे आपल्याला. तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे, त्याचं आपल्याला काय करायचं आहे, कन्स्ट्रक्ट स्विचिंग सर्किट. आता फर्स्ट एकच एक्झाम्पल आपण डिस्कशनमध्ये घेऊया. पी ऑर निगेशन ऑफ पी अँड क्यू होल ब्रॅकेट ऑर निगेशन ऑफ क्यू अँड आर ऑर निगेशन ऑफ पी. पहिल्यांदा बघायचं किती लेटर आहेत, काय कुठले कुठले आहेत. पी आहे, क्यू आहे, आर आहे, म्हणजे 3 सर्किट आहेत. त्यानंतर बघायचं आपल्याला फर्स्ट ब्रॅकेट काय आहे, एक स्विच आहे. आता पी कशाला कनेक्ट करणार आपण, S1, क्यू कशाला कनेक्ट करणार S2 आणि आर कशाला कनेक्ट करणार S3. पी आहे म्हणजे S1 आहे, त्याचं ऑरिंग आहे. ऑरिंग म्हणजे काय, इन पॅरलल. काय आहे, निगेशन ऑफ पी आणि क्यूचं 2 स्विचेस आहेत, त्याचं काय आहे, एंडिंग आहे. म्हणजे आता नावं देऊ आपण ह्याला S1, हे आहे S1 डॅश, क्यू म्हणजे काय आहे S2 आहे. एवढं झालं. त्यानंतर ह्याचं परत काय आहे, ऑरिंग आहे, म्हणजे ह्याला परत पॅरललमध्येच असणार आहे कुठलं सर्किट असेल ते. कुठलं आहे, निगेशन ऑफ क्यू अँड आर, म्हणजे हे 2 कसे आहेत, सिरीजमध्ये आहेत. एंडिंग आहे म्हणजे निगेशन ऑफ क्यू म्हणजे S2 डॅश अँड आर इज नथिंग बट S3, आणि त्या दोघांचं ऑरिंग कशा कुठल्या सर्किटला दिलेलं आहे, निगेशन ऑफ पी दॅट इज S1 डॅश. आता याला पूर्ण सर्किटला आपल्याला काय अप्लाय करायचं आहे, बॅटरी अँड देन लॅम्प. सो सिम्पल आहे. आपण फक्त इकडून सिक्वेन्स वाईज जायचं आहे. पहिला किती लेटर्स आहेत ते बघायचे आहे, त्यानंतर हे मधले सिम्बॉल फक्त नीट लक्षात घ्यायचे आहेत. कुठं ऑर आहे, कुठं अँड आहे. ऑर आहे म्हणजे त्यांना कशामध्ये घालायचं, पॅरललमध्ये. अँडिंग आहे म्हणजे त्यांना कशामध्ये घ्यायचं आपल्याला, सिरीजमध्ये. आणि फक्त निगेशन कुठं आहे आणि फक्त लेटर्स कुठं आहेत हे फक्त आपल्याला नीट ऑब्झर्व करायचं आहे. तर असेच 3 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व एक्झाम्पलमध्ये दिलेले आहेत. तुम्ही परत एकदा ते बुकमध्ये सॉल्व करून त्याची प्रॅक्टिस करा.